नमस्कार मंडळी. मी सर्वप्रथम मराठी विश्वचे मला आज आपल्या सर्वांबरोबर बोलायची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. माझं नाव नितीन पटवर्धन. मी IT प्रोफेशनल आहे. त्याचबरोबर मी एक फिटनेस प्रोफेशनलसुद्धा आहे. ॲज अ फिटनेस प्रोफेशनल मी द क्लब ॲट रिकोशे नावाच्या का हेल्थ क्लबमध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून काम करतो. माझा अनुभव स्वतःचा आणि माझा लोकांबरोबर ॲज अ पर्सनल ट्रेनर म्हणून काम करण्याचा अनुभव या दोन्हीवरून मला असं लक्षात आलं आहे की लोकांना जनरली जे लोक एक्सरसाइज नव्याने सुरू करत असतात किंवा काही लोक ब्रेक घेतल्यामुळे पुन्हा नव्याने सुरू करत असतात, त्या लोकांना असा प्रश्न पडू शकतो की आपण सुरुवात कुठून करायची, कसं आपण सुरुवात करायची. आणि यामध्ये आणि बराच वेळ जर गेलेला असेल तर काही वेळेला गोल्स, जे फिटनेस गोल्स असतील कोणते, ते थोडेसे अग्रेसिव्हली सेट केले जाऊ शकतात. त्याच्यामुळे इंजुरीजचे चान्सेस वाढतात. सो एक्सरसाइज प्रोग्राम सिलेक्शन हे मोबिलिटी, स्टेबिलिटी आणि स्ट्रेंथ या 3 गोष्टीवर आधारित असायला पाहिजे. या संदर्भामध्ये मी जे शिकलो आहे माझ्या अनुभवावरून किंवा लोकांच्या बरोबर काम करण्याचा माझा अनुभव आहे, ते मी जे शिकलो आहे, जी माझी शिकवण आत्तापर्यंत झालेली आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या सेशनमार्फत. आजच्या सेशनचं स्वरूप थोडक्यात ह्याप्रमाणे असेल. मी सुरुवातीला काही फंडामेंटल मूवमेंट पॅटर्न्स थोडासा ओव्हरव्ह्यू देऊन त्याबरोबर डेमॉन्स्ट्रेट करेन. त्याच्यानंतर मी टोटल बॉडी वर्कआउट्स, मोस्टली बॉडी वेट किंवा मिनिमल इक्विपमेंट लाईक डंबेल जे घरी इझिली करू शकू आपण, ते डेमॉन्स्ट्रेट करून दाखवेन. आणि ते करत असताना मी रेस्पेक्टिव्ह ब्रीदिंग टेक्निक्स ते सुद्धा इन्क्लूड करेन त्याच्यात, कसं ब्रीदिंग करावं किंवा काय. ते झाल्यानंतर मी डायटिंगच्या बद्दल थोडंसं बोलेन. मी सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियन नसलो तरी फिटनेस प्रोफेशनल म्हणून मला जे माहिती आहे किंवा मी स्वतः जे अनुभवलं आहे, माझ्या स्वतःला जे उपयोगाला आलं आहे, ते मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि लास्टली काही मिसकन्सेप्शन्स, मिसअंडरस्टँडिंग्स किंवा काही वेळेला आपण ज्याला मिथ्स म्हणू शकतो, ते मी ॲड्रेस करायचा प्रयत्न करेन. लोकांनी जे प्रश्न विचारलेले असतात कॉमन, ते ॲड्रेस करायचा प्रयत्न करेन. काही शंका असतात लोकांच्या, त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन मी. सो पहिला टॉपिक हा मुवमेंट्स असणार आहे. आणि या मुवमेंट्स पॅटर्न जे मी डेमॉन्स्ट्रेट करणार आहे, ते सगळे मुवमेंट पॅटर्न्स आम्ही युजली क्लायंट्सबरोबर काम करताना, एखाद्या कोणालाही जर वर्कआउट प्रोग्राम डिझाईन करायचा असेल कोणाच्यासाठी, तर त्यांना आधी ही असेसमेंट सॉर्ट ऑफ करतो त्यांच्याबरोबर. आणि त्याच्यामध्ये जे फाइंडिंग्ज असतील त्याच्याप्रमाणे आम्ही एक्सरसाइज प्रोग्राम डिझाईन करायचा प्रयत्न करतो की ज्यामुळे त्यांचे गोल्स अचीव होतील, पण ते गोल्स ॲज सेफ ॲज पॉसिबल अचीव करतील. सो या असेसमेंट किंवा जे मुवमेंट पॅटर्न, त्याचा उद्देश एकच असतो की बॉडीमधले एसिमेट्रीज किंवा इम्बॅलन्सेस इफ एनी आयडेंटिफाय करायचे, आणि असतील तर ते ट्राय टू रिड्यूस देम टू ॲन ॲक्सेप्टेबल लेवल. सो त्याबद्दल जास्ती न बोलता मी ॲक्च्युअल मुवमेंट्स आता तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो. सो फंक्शनल मुवमेंट पॅटर्न मी मगाशी जे म्हणालो ते दाखवायच्या आणि थोडं बॅकग्राऊंड त्याचं नेसेसरी आहे. फंक्शनल मुवमेंट सिस्टीम ही ग्रे कुक नावाचा फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच आहे, त्यांनी काढली ही सुरुवातीला. आणि त्याचं मेन प्रिन्सिपल, कोर प्रिन्सिपल त्याचा आहे की फर्स्ट मूव वेल देन मूव ऑफ्टन, कारण मुवमेंट ही एफिशियंट असायला पाहिजे म्हणून. सो ही जी सिस्टीम आहे ती फिटनेस प्रोफेशनल म्हणून मी वापरतो क्लायंट्सच्या बरोबर. ही कोणी घरी सेल्फ असेसमेंट करण्याचं हे टूल नाही आहे. हे मी आत्ता आज डेमॉन्स्ट्रेशन म्हणून तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय बेसिकली. आणि मी काय करणार आहे, मी ओव्हरव्ह्यू प्रत्येकाचा देईन, डेमॉन्स्ट्रेशन देईन, आणि त्याच्यानंतर त्याचा जिथे ॲक्च्युअल वर्कआउटसाठी फायदा होईल ते मी तुम्हाला करून दाखवीन. आणि त्याच्यामध्ये प्रोग्रेशन कसं करायचं ॲक्च्युअल वर्कआउटचं, ते कोणी घरी अटेम्प्ट करू शकतो. जर कोणाला
इश्यूज असतील तर. सो पहिलं वी विल बिगिन विथ अन ओव्हरहेड स्क्वॉट असेसमेंट किंवा डीप स्क्वॉट असेसमेंट. सो बॅलन्स बघण्यासाठी माझ्याकडे हे किट आहे, डॉवेल आहे माझ्याकडे. हा जो रॉड आहे तो मी ओव्हरहेड पहिल्यांदा घेतो डोक्यावर. माझे पाय जे ते अबाउट शोल्डर विड्थ अपार्ट आणि दे नीड टू बी न्यूट्रल सगळे. माय नीज शुड नॉट टर्न आउट और दे शुड नॉट टर्न इन. सो पहिलं माझं न्यूट्रल पोझिशन असायला पाहिजे. हा मी मध्ये धरला, आय एक्सटेंड इट कम्प्लिटली आणि तो एक्सटेंड असताना आय डिसेंड टू अ स्क्वॉट पोझिशन आणि तसंच करून मी परत असेंड होतो. सो याच्यामध्ये आम्ही असं बघतो की ओव्हरऑल बॉडी सिमेट्री डिसेंड होत असताना राहते. ओव्हरऑल देर इज नो इम्बॅलन्स. त्याच्यानंतर नीज आहेत ते टोच्या वर राहणार. साईडनी जर आपण बघितलं तर ही अशी पोझिशन असणार आहे. हा डॉवेल डोक्याच्या वर स्थिर राहतो आणि नीजचा जो पोर्शन आहे तो अलाइन ओव्हर द फीट हे असायला पाहिजे. आणि हे प्रिन्सिपल आहे जस्ट अ टिप. हे नॉर्मल स्क्वॉट करताना सुद्धा वापरू शकता आणि लेग प्रेस मशीन जी मशीन जिम मध्ये असतात तिथे सुद्धा ते प्रिन्सिपल लक्षात ठेवा. लेग प्रेस मशीन प्लॅटफॉर्म आहे. मी आता हा पिलर आहे, हा त्याचा प्लॅटफॉर्म आहे असं इमॅजिन करतो, इमिटेट करून दाखवतो जनरल. लेग प्रेस मशीन मध्ये मी जर बसलो तर माझे पाय ठेवल्यानंतर माझी नीज आहे ती लेवल माझी पायाच्या टोचच्या खाली पाहिजे. हे असं असायला नाही पाहिजे, माझे नीज वर असायला नाही पाहिजे कारण नीजला त्रास होण्याची शक्यता आहे. सो इट हॅज टू बी 90 डिग्री अबाउट आणि बिलो द टो लेवल. हे एक जिम मध्ये वर्क करण्याची टिप सांगितली. सो ज्या लोकांना स्क्वॉट डीप नसेल करतायत, स्क्वॉट ही रेग्युलर एव्हरीडे पोझिशन आहे. आपण जेव्हा खुर्चीवर बसतो, सोफ्यावर बसतो त्यावेळेला इसेन्शियली आपण स्क्वॉट करत असतो. सो मुवमेंट जर खाली करता येत नसेल हे खाली तर त्याच्यासाठी करेक्टिव्ह एक्सरसाइजेस असे असू शकतात की हा होल्डिंग पोर्शन साइडनी जो आहे होल्डिंग पोर्शन इज अ प्रॉब्लेम. मी अशा पद्धतीने स्क्वॉट करतो. हँड पोझिशन इज टू ईच हिज ओन बेसिकली ऑर हर ओन. सो हेच होल्डिंग पोर्शन हा मोस्ट डिफिकल्ट आहे. सो तो अचीव करायचा असेल तर त्याचं सुरुवात हा बेंच आहे माझ्याकडे, त्याऐवजी तुम्ही चेअर किंवा असं करू शकता. म्हणजे स्क्वॉट त्या लेवलला तिथे होल्ड करायचं तसं करू शकता. किंवा हे सॅम्पल म्हणून माझ्याकडे ही पुली आहे, ते TRX म्हणून बेल्ट्स असतात जिम मध्ये. सो त्याचा वापर करून मी त्याचा सपोर्ट करेन. आता हे स्क्वॉट आहे आणि मी होल्ड करेन. म्हणजे मला ऑन माय ओन होल्ड करण्याचा माझा कॉम्पोनंट एलिमिनेट होतो. हे असं हळूहळू प्रोग्रेस करून आपण प्रॉपर स्क्वॉट करू शकतो. प्रॉपर स्क्वॉट जर आपण केले तर ते विथ वेट स्क्वॉट किंवा आपण ज्या वेळेला मशीन स्क्वॉट करू, बॅक स्क्वॉट पाठीवर वजन वगैरे घेऊन, त्या सगळ्याला उपयोगाला येतं. सो हे ओव्हरहेड स्क्वॉट असेसमेंटचा हा पर्पज आहे, डायरेक्टली असोसिएटेड विथ अन एक्सरसाइज. दुसरं मी आता दाखवेन ते शोल्डर मोबिलिटी टेस्ट म्हणून आहे. तर ती शोल्डर मोबिलिटी टेस्ट साठी टिपिकली आय होल्ड ऑन टू 2 फिस्ट्स आणि हे आधीचा जो वर्कआउट होता तो बायलॅटरल आहे कारण त्याच्यामध्ये देर इज नो राईट ऑर लेफ्ट कॉम्पोनंट वर्किंग सेपरेटली, दोन्ही सायमल्टेनियसच आहे. शोल्डर मोबिलिटी हा युनिलॅटरल आहे. सो मी पहिले राईट शोल्डरची मोबिलिटी टेस्ट करीन आणि द वे आय डू इट इज फिस्ट धरल्यानंतर मी दोन्ही जे पंजे आहेत ते एकमेकांजवळ आणायचा प्रयत्न करणार. ते झाल्यानंतर मी हे रिपीट
तीच गोष्ट मी लेफ्ट साइडने करायचा प्रयत्न करेन. सो तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की मी जे एसिमेट्री म्हणालो, राईट देअर अँड देन देर इज अन एसिमेट्री वेन आय एम डुईंग माय सेल्फ इथे. बट द एसिमेट्री इज टू अन ऍक्सेप्टेबल लेवल. ही अशी, हे डिस्टन्स जास्ती लांब आहे, वेअरॅज मी असं केलं राईट हँड ॲट द टॉप, द डिस्टन्स कमी आहे. सो देर इज अन एसिमेट्री. सो हे जर खूप एसिमेट्रीज असेल तर त्याच्यासाठी करेक्टिव्ह एक्सरसाइज वर्क करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठीचा करेक्टिव्ह एक्सरसाइज जो मला उपयोगाला आलेला आहे लोकांना सांगताना, तो म्हणजे आणि घरी करू शकता तुम्ही, तो वॉल स्लाइड्स. सो वॉल स्लाइड्स करण्यासाठी न्यूट्रल पोझिशन, स्टॅटिक पॉस्चर. अनदर थिंग इज आपलं स्टॅटिक पॉस्चर जे असतं ओव्हर द टाइम आपण एका पायावर असे उभे राहतो जोर देऊन, किंवा उजव्या किंवा डाव्या किंवा समथिंग लाईक दॅट, हात इकडे ठेवण्याची फॅशन असते. त्याच्यामुळे कॉम्पेन्सेशन विदाउट नोईंग निर्माण होतात. त्यामुळे स्टॅटिक पॉस्चर शुड बी ऑलवेज लाईक दिस. शोल्डर असे राउंडेड शोल्डर असायला नाही पाहिजे, ते स्ट्रेट सरळ उभं राहायचा प्रयत्न करायचा. आणि वॉल स्लाइड इज सिम्पली धिस ॲक्शन हॅज टू बी रिपीटेड इन अ व्हेरी कंट्रोल्ड वे. सो हे करून जेवढं इझिली आपण जवळ आणू शकतो आर्म्स, एवढे आणायचा प्रयत्न करायचा. वॉलचा सपोर्ट करून तसंच वर स्लाइड करायचं. ह्या गोष्टीमुळे शोल्डर मोबिलिटी वाढते, रोटेशनल अबिलिटी शोल्डरची वाढू शकते. आणि शोल्डरची रोटेशनल अबिलिटी आणि जर मोबिलिटी वाढली तर शोल्डर, याचा डायरेक्ट एक्सरसाइज आहे की शोल्डर प्रेस, ओव्हरहेड शोल्डर प्रेस आपण जिममध्ये करतो, किंवा आपण लॅटरल रेजेस असतात ते करतो, शोल्डर वर्कआउट्स ते होतात. याचा आपल्याला चेस्ट रिलेटेड वर्कआउट साठी उपयोग होतो, लाईक डम्बेल प्रेस और इवन अ पुशअप. सो त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ही मुवमेंट पॅटर्न नोटीस करणं आणि करेक्टिव्ह एक्सरसाइज स्ट्रेचिंग रिलेटेड करणं. तिसरी मुवमेंट आहे जी अगेन बायलॅटरल आहे आणि त्याला टेक्निकल नाव आहे ट्रंक स्टेबिलिटी पुशअप. सो इट इज जस्ट अ पुशअप बेसिकली, बट आय विल नॉट बी ऍक्च्युअली डुईंग अ पुशअप. मी जस्ट वरच्या पोझिशनला येणार आणि द की इज इफ आय एम एबल टू ब्रिंग माय होल बॉडी ॲज अ युनिट. ते जर आलं नाही तर त्याच्यावर वर्क करू शकतो, म्हणजे त्याचा पुशअप्सना डायरेक्ट उपयोग होऊ शकतो. सो पहिलं मेजर इज मी इथे झोपलो प्रोन पोझिशन मध्ये, म्हणजे माझ्या पोटावर. सुपाइन इज वेन यू सिट ऑन युअर स्लीप ऑन युअर बॅक. सो पाठीवर पडून झोपतो ते. सो ह्या लेवलला मी फोरहेडच्या लेवलला माझे हात घेतोय पंजे अबाउट शोल्डर विड्थ अपार्ट, आणि हे झाले की मी वर उठवायचा प्रयत्न करणार स्वतःची बॉडी. आणि खाली येणं. मी ऍक्च्युअल पुशअप करत नाहीये, बट दिस इज अ मेजर ऑफ कोर स्ट्रेंथ, अप्पर बॉडी स्ट्रेंथ आणि ओव्हरऑल ट्रंक स्टेबिलिटी जी आहे त्याची टेस्ट आहे. इट्स अ बायलॅटरल टेस्ट. सो पुशअप तुम्ही करू शकता. पुशअप मी नंतर पुशअप वर्कआउट दाखवणार आहे, त्यावेळेला मी काही प्रोग्रेशन्स दाखवीन. पण जनरल प्रोग्रेशन्स याचे असू शकतात. माझ्याकडे ही आता लेट्स इमॅजिन की हा कॉलम इज अ वॉल फॉर द डेमॉन्स्ट्रेशन पर्पज. मी इथे धरून हे वॉल पुशअप्स करू शकतो. सेम गोष्ट मी बेंचला हात लावून करू शकतो आणि तसं प्रोग्रेस करू शकतो ऍक्च्युअल पुशअप मध्ये, जे मी ऍक्च्युअल पुशअप नंतर दाखवणार आहे. इट्स पार्ट ऑफ माय होल बॉडी वर्कआउट. चौथी आणि खूप महत्वाची टेस्ट अशी आहे की रोटरी स्टेबिलिटी. सो त्याच्यामध्ये इट्स अ युनिलॅटरल, कारण राईट आणि लेफ्ट दोन्ही कॉम्पोनंट असतो.
रोटरी स्टेबिलिटी इज अ गुड ऑल्टरनेटिव्ह कोर एक्सरसाइज टू प्लँक, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अगेन ट्रंक स्टेबिलिटी, कोर स्ट्रेंथ आणि एसिमेट्री ही आयडेंटिफाय केली जाते. सो ते मी आता रोटरी स्टेबिलिटी मी तुम्हाला करून दाखवेन. त्याच्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल, पहिली गोष्ट की आपण उजवा हात आणि उजवा पाय हे उकिडवं बसल्यावर उजवा हात आणि उजवा पाय एक्सटेंड करणार आणि ते एकमेकाजवळ आणायचा प्रयत्न करायचा की आपण कोपर गुडघ्याला लागू शकतं का. ते जर जमलं नाही तर वी गो डायगोनली, म्हणजे उजवा हात आणि डावा पाय सेम, डावा हात आणि उजवा पाय. सो पहिला अटेम्प्ट ऑप्टिमली इफ वन कॅन डू विथ द सेम हँड अँड द सेम लेग. सो ते खूप अवघड आहे, पण ते करायचा प्रयत्न करायचा. ते बऱ्याच जणांना जमत नाही, म्हणजे मला सुद्धा जमेल असं नाही, मोस्ट लाईकली मलाही जमणार नाहीये. बट इवन इफ वी आर एबल टू डू द डायगोनल वे, दॅट्स गुड इनफ. त्याला दुसरी एक्सरसाइज बर्ड डॉग म्हणून सुद्धा नाव आहे या मुवमेंटला. जेव्हा डायगोनल करतो आपण त्याला बर्ड डॉग, दॅट्स अ कोअर एक्सरसाइज. एक ऑप्शन प्लँक साठी होऊ शकतं, ते तुम्ही करू शकता घरी. सो मी आता तुम्हाला रोटरी स्टेबिलिटी दाखवतो. सो मी आता पहिल्यांदा डावा हात आणि डावा पाय याचा प्रयत्न करणार आहे. एकाच वेळेला एक्सटेंड करून कोपर माझ्या गुडघ्याला लागतं का, ते झालं सक्सेसफुल और अनसक्सेसफुल मी रिपीट करीन राईट साईडचं. पहिलं मी उकिडवा बसलो असा, हे मी करू शकतो. आता मी राईट साइडला सेम गोष्ट करू शकतो का बघतो. मी जेमतेम करू शकलो. मी अजून एक अटेम्प्ट करायचा. 3 अटेम्प्ट असतात नॉर्मली. अजून एक. तिसऱ्या वेळेला मला ते जमलं. अदरवाईज मी दुसरा ऑप्शन आता दाखवतो की डायगोनल कसं करू शकतो. म्हणजे नॉर्मली दॅट्स हाऊ इट इज डन. म्हणजे मी पण तसंच करेन प्रेफरेबली. सो राईट हात आणि लेफ्ट पाय माझा एक्सटेंड होतोय आणि मी असं टच करतोय. सेम गोष्ट मी लेफ्ट हात आणि राईट पाय माझा एक्सटेंड होतो आणि टच करतो. ही मुवमेंट आहे रोटरी स्टेबिलिटीची. आणि अनदर थिंग मला सांगायचं होतं फंक्शनल मुवमेंट सिस्टीमच्या बद्दल, मी जर सांगायचं मगाशी विसरलो असेल तर, की हे सेल्फ असेसमेंट टूल नाहीये आणि जनरली ह्या ज्या मुवमेंट पॅटर्न्स आहेत ते कुठचाही एखादा वर्कआउट प्रोग्राम असतो त्याच्या जोडीला इन ॲडिशन टू दॅट मी देतो लोकांना. म्हणजे ओव्हरऑल ते ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करतात त्यांचे मुवमेंट्स विच रिफ्लेक्ट इन अ गुड वे त्यांचं नॉर्मल जे वर्कआउट कुठचंही एक्सरसाइज करतील, कोणत्याही बाकीच्या ऍक्टिव्हिटी स्पोर्ट रिलेटेड ऍक्टिव्हिटी करतील तिथे ट्रान्सफर होतं आणि इंजुरी रिस्क आर मिनिमाइज दिस वे और दे कॅन बी रिपेअर. दिस मे हेल्प फॉर द इंजुरी मिनिमायझेशन बेसिकली. सो दॅट हे वाईडली तसं यूज केलेलं आहे आणि अपरंटली इट इज अन इफेक्टिव्ह टूल. पण अगेन एखाद्याला पेन असेल किंवा एखाद्याला इंजुरी जर असेल तर त्या व्यक्तीने
अजिबात काय करायला नाही पाहिजे. हे कुठेही प्रोफेशनलच्या सुपरविजन खाली सुद्धा आणि स्वतःच्या तर अजिबातच नाही. इन दॅट केस ही ऑर शी शुड सी अ मेडिकल प्रोफेशनल, डॉक्टर. तेवढंच मला सांगायचं होतं. आता एवढं सांगितल्यावर मी आता पुढच्या कॉम्पोनंटला वळतो की मग टोटल बॉडी वर्कआउट मी होम बेस्ड बॉडी वेट आणि मिनिमल इक्विपमेंट लाईक डंबेल आणि माझ्याकडे आता बेंच आहे ते वापरून मी कसं करायचं ते तुम्हाला दाखवतो. सो होल बॉडी वर्कआउट्स मी आता डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. सुरुवातीला कंपाऊंड मुवमेंट्स आणि आयसोलेशन मुवमेंट्स रेकमेंडेड युजली नंतर करायचे वर्कआउटच्या. सो लाईक काफ रेज किंवा ट्रायसेप आणि बायसेप रिलेटेड आजच्या सेशनसाठी. सो मी पुशअप पासून सुरुवात करतोय फॉर चेस्ट. सो पुशअप करताना खांदे साधारण शोल्डर विड्थ अपार्ट घ्यायचे आणि खाली जेव्हा जाऊ आपण पुशअपच्या पोझिशनला त्यावेळेला इनहेल, वर येताना एक्सेल. सो इनहेल एक्सेल हे झालं. सो ह्याच्यामध्ये काही वेळेला असं होतं की सरळ राहायच्या ऐवजी काही वेळेला सॅग होऊ शकतं किंवा लो बॅक होऊ शकते, आर्च. सो त्यावेळेला आपण थांबायचं आणि फॉर्म आपला करेक्ट करायचा. याच्यानंतरचं चेस्टचंच ऑल्टरनेटिव्ह आहे पुशअपला. जर डंबेल्स असतील तर मी इन्क्लाइन डंबेल प्रेस करेन. इन्क्लाइन डंबेल प्रेसला वर ज्या वेळेला जाणार असेंडिंग तेव्हा एक्सेल, डिसेंडिंगला इनहेल. असं वाईड न घेता साधारण अँग्युलर घ्यावं म्हणजे बरं पडतं. ते शोल्डर स्ट्रेस निघून जातो त्यातून किंवा खूप कमी होतो. सो इनहेल वर, एक्सेल वर आणि इनहेल खाली येताना. हे झालं इन्क्लाइन चेस्ट प्रेस युजिंग डंबेल्स. पुशअपच्या वेळेला काही लोकांना रिस्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो. काही रिस्ट इश्यूज होतात किंवा रिस्ट पेन होते. सो माझा असा अनुभव आहे की आपण जेव्हा पुशअप करत असू डंबेल वापरलं आणि डंबेलवर आपण प्रेशर देऊन म्हणजे डंबेल होल्ड करून पुशअप केला की हेल्प्स टेक अवे स्ट्रेस फ्रॉम द रिस्ट. हे करत असताना साधारण 60 डिग्री वगैरे असं अँग्युलर ठेवायचं डंबेल. ते मग नॉर्मल पुशअपची जी पोझिशन असेल ती. सो ह्याच्यामध्ये तुमची डंबेल वापरल्यावर रिस्ट वरून प्रेशर एलिमिनेट होतो. ही एक मला सुरुवातीला कामाला आलेली टिप आहे. याच्यानंतर मी बॅक एक्सरसाइज करेन डंबेल वापरून. सो हा स्टँडिंग डंबेल रो. नीज स्लाइटली बेंड असणार, बॅक स्ट्रेट ठेवायची, समोर बघायचं. वर जेव्हा जाणार त्यावेळेला एक्सेल, खाली येताना इनहेल. याचं दुसरं व्हेरिएशन असंही करू शकतो की हेच डंबेल जे आहे ते हॉरिझॉन्टल धरून सेम मूवमेंट करू शकतो.
हे झालं बॅक एक्सरसाइज. सो ह्याच मुवमेंट्स मी साईडनी दाखवतो आता साधारण. ह्याच्यानंतर लेग एक्सरसाइज स्क्वॉट. सो शोल्डर विड्थ अपार्ट, स्लाइटली शोल्डर विड्थ अपार्ट हे असू शकतात पाय आपले. समोर बघून डिसेंड करत असताना इनहेल, असेंडिंग पोझिशन मध्ये एक्सेल. साइड पोझिशन असणार. ही साइड पोझिशन असेल स्क्वॉट. याच्यानंतर मी शोल्डर प्रेस दाखवतो डंबेल्स वापरून. ओव्हरहेड शोल्डर प्रेसेस. सो खांदे रिलॅक्स, पुढे घ्यायचे नाही, राउंडेड नाही घ्यायचे, रिलॅक्स. नीज स्लाइटली बेंड. असेंड करताना एक्सेल, डिसेंड करताना इनहेल. हे झालं शोल्डर प्रेस, ओव्हरहेड शोल्डर प्रेसेस. याच्यानंतर काफ रेजेस दाखवतो. वेटेड किंवा नो वेट असू शकतात काफ रेजेस. सो सिंपली करून असेंडिंग मध्ये एक्सेल, डिसेंडिंग मध्ये इनहेल. याच्यानंतर मी ट्रायसेप एक्सरसाइज दाखवतो. एक बेंच वापरून दाखवतो आणि दुसरा विथ डंबेल्स, आणि दुसरा दाखवीन तो बेंच वापरून बट ते विदाउट एनी वेट. सो बेंचच्या ऐवजी चेअर वापरू शकतो आपण. दुसऱ्या एक्सरसाइज दाखवेन त्याला. हे ट्रायसेप्स स्कल क्रशर एक्सरसाइज आहे. याला मी जेव्हा डिसेंड होईन त्यावेळेला जेव्हा असेंड होईन त्यावेळेला एक्सेल, डिसेंड करताना इनहेल. सो आर्म शक्यतो स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा. हा पोर्शन. सो याचं ज्यांच्याकडे डंबेल्स नाही आहेत त्यांच्यासाठी हा ऑल्टरनेटिव्ह आहे. सो माझ्याकडे बेंच आहे, पण बेंच नसेल तर चेअर सुद्धा वापरू शकतो याच्यासाठी. सो चेअर डिप्स ट्रायसेप साठी. सो खांदे पाठी घ्यायचे, असे पुढे न घेता खांदे पाठी घ्यायचे. शक्यतो आपली बॉडी बेंचच्या जवळ आणि
डिसेंड व्हायचं. सो डिसेंड ज्या वेळेला होणार त्यावेळेला इनहेल, वर येताना एक्सेल. सो जसजसा पाय दूर जातो तशी डिफिकल्टी वाढते, जसा पाय जवळ असेल तशी डिफिकल्टी कमी होते. सो सुरुवातीला जवळ आणि नंतर सवय झाली की पाय लांब करून इंटेन्सिटी किंवा डिफिकल्टी वाढवायला हरकत नाही. हे झालं ट्रायसेप. त्याच्यानंतर बायसेप कर डंबेल्स वापरून. वर ज्या वेळेला येणार असेंडिंग मध्ये एक्सेल, डिसेंडिंगला इनहेल. सो शक्यतो असं जवळ घ्यायचं शरीराच्या, मग थोडा स्लाइड चालेल. फक्त हा पोर्शन आहे तो स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा. दंड आपले असतात कोपरापर्यंत. किंवा स्लाइट वाईड. बायसेप कर्ल युजिंग डंबेल्स. सो डंबेल्स जरी नसतील तर वॉटर बॉटल्स भरलेल्या, किंवा हा एक ऑप्शन आहे की युजिंग अ टॉवेल, हाताला ग्रीप येण्यासाठी. सो टॉवेल बायसेप कर्ल्स सेम मेथडॉलॉजी असणार आहे. वर येताना एक्सेल, खाली जाताना इनहेल. हे होल बॉडी वर्कआउट्स आहेत. याचा वापर करून हे होल बॉडी एक्सरसाइजेस आहेत आता दाखवलेले. याचा वापर करून बरेच व्हेरिएशन्स, वर्कआउट प्रोग्राम्स, वर्कआउट रुटीन्ससाठी आपण करू शकतो. शेवटी मी थोडंसं कोर रिलेटेड एक्सरसाइज, प्लॅंक आपण सगळेच करतो, पण मी हॉलो होल्ड म्हणून, बॉडी हॉलो होल्ड म्हणून आहे ते दाखवायचं तुम्हाला प्रयत्न करतो. हे ॲज अ फिनिशर कूल डाऊनला करू शकतो. हा कोर एक्सरसाइज आहे. सो कम्प्लीट आपली पाठ टेकलेली असली पाहिजे. कम्प्लीट हिप पासून खांद्यापर्यंत पोर्शन आयडियली जमिनीला टेकवायचा. आणि त्याच्यानंतर हात, आर्म्स आणि पायाचा पोर्शन फक्त वर घ्यायचा आणि हे होल्ड करायचं. जेवढं होल्ड करता येईल टाइम वापरून करू शकतो आणि हळूहळू थोडंसं टाइम 1-2 मिनिटापर्यंत करू शकतो. आणि कोर स्ट्रेंथसाठी मदत होईल या एक्सरसाइजची. सो हा फिनिशर म्हणून वापरू शकतो. तुम्हाला मी फक्त माझ्याकडे जे डंबेल्स आहेत ते दाखवतो. कोणाला जर इंटरेस्ट असेल करण्यामध्ये, घेण्यामध्ये, तर मी पर्सनली रेकमेंड करेन की ॲटलिस्ट आपल्याकडे एक वर्कआउट बेंच आणि डंबेल्स असणं विल बी अ गुड इन्व्हेस्टमेंट. मी त्यासाठी ते केलंय, कारण बाहेर जायची आपली जाऊ शकत नसू तर घरच्या घरी सुद्धा आपण करू शकतो. आणि इतकं इक्विपमेंट असेल तर बऱ्याच इफेक्टिव्ह वर्कआउट डिझाईन होऊ शकतं त्याच्यामध्ये. सो याची वर्सेटॅलिटी म्हणजे हे पेअर आहे, पेअर मधला हा एक डंबेल आहे. सो ह्याच्यामध्ये 20 नॉर्मल डंबेल्सची जागा हे वापरतं, ही जे पेअर मधला हा जो कॉम्पोनंट येतो. ह्याच्यावर येत नाही येते.
सो ॲट अ बेअर मिनिमम हे आत्ताच आहे, हे 10 पाऊंड आहे. हे ओपन केलं की याच्यामध्ये 1 आणि 2 हे 2.5 पाऊंडाचं आहे प्रत्येक. सो हे नसलं की हे 5 पाऊंड होणार. 7.5 10 आणि त्याच्यानंतरची प्रत्येक अटॅचमेंट जी आहे ती 10 पाऊंडनी वाढते. इथे ही केबल फक्त टाकायची इथे. सो हे जर मी केलं तर हे 20 पाऊंड होतं आणि याच्यामध्ये मग 5 पाऊंड 7.5 पाऊंड ते 2.5 पाऊंडचा वापर करून इन्क्रीमेंट करू शकतो. हेच काढलं, पुढची अटॅचमेंट आहे तिथे टाकलं तर हे 30 पाऊंड होतं कम्प्लीट. आणि हे सांगितल्याप्रमाणे हे जर बघितलं तर हे टोटल 70 पाऊंड आहे. हे 70 आणि ते दुसरं, ह्याच्यात 20 नॉर्मल डंबेल्सची जागा वापरली जाते. इतकं हे स्पेस सेव्हिंग आणि इफेक्टिव्ह आहे. सो मी पॉवर ब्लॉक म्हणून ही कंपनी आहे ते वापरतो. बोफ्लेक्स म्हणून अजून आहे, कोणाला जर इंटरेस्ट असेल तर म्हणून सांगितलं. सो आत्तापर्यंत जे वर्कआउट्स दाखवले मगाशी त्याचा वापर करून वर्कआउट रुटीन्स कशी करता येतील त्याची काही उदाहरणं बघूया. पहिलं इज होल बॉडी वर्कआउट. हे मोस्ट लाईकली कॉमन असतं पहिले सुरुवातीला करतात त्यावेळेला. त्यावेळी सगळं एंटायर बॉडी पार्ट्स वर्क करायचे. सेट जे असतील काही 8 ते 10 रिपिटेशन्सचा एक सेट, आणि ते सेट झाले की सेटच्या मध्ये एक सेट झाला की सेटच्या मध्ये रेस्ट, मग दुसरा सेट दुसऱ्या बॉडी पार्टचा किंवा सेम बॉडी पार्टचा दुसरा सेट असं होऊ शकतं. दुसरा टाईप होऊ शकतो की रेस्ट बिटवीन सेट्स घ्यायची नाही. एक बॉडी पार्ट मग दुसरा बॉडी पार्ट तिसरा बॉडी पार्ट चौथा जे काही ठरलं असेल ते मध्ये रेस्ट न घेता एक अख्खे प्रत्येकाचं एक एक सेट झाल्यानंतर रेस्ट घ्यायचे. हे सर्किट ट्रेनिंग होऊ शकतं. तिसरं म्हणजे काही महिन्यांनी लोक टिपिकली सुरुवात करतात स्प्लिट बॉडी, म्हणजे वेगवेगळे बॉडी पार्ट्स वेगवेगळ्या दिवशी. समजा पहिल्या दिवशी चेस्ट, ट्रायसेप, बॅक, बायसेप, नंतर लेग्स तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी शोल्डर्स, असं करू शकतो. हा तिसरा झाला प्रकार. पिरॅमिड टाईप वर्कआउट हा अजून एक प्रकार होईल. पिरॅमिड टाईप म्हणजे कुठचाही वर्कआउट सिलेक्ट करायचा आणि असेंडिंग राऊंड्स आणि नंतर डिसेंडिंग राऊंड असं. सो पहिल्या राऊंडला समजा पुशअप आणि स्क्वॉट सिलेक्ट केलं तर 1 पुशअप 2 स्क्वॉट, दुसऱ्या राऊंडला 2 पुशअप 4 स्क्वॉट, तिसऱ्या राऊंडला 3 पुशअप्स 6 स्क्वॉट्स, असं सो ऑन. आणि ते झाल्यावर आपल्याला जेव्हा कळेल की आपण पुढे कंटिन्यू करू शकत नाही त्यावेळेला डिसेंड बॅक टू द पिरॅमिड. सो अल्टिमेटली आपण 1 पुशअप आणि 2 स्क्वॉट जिथून सुरू केलं तिथे जातो. याच्यामध्ये वॉर्मअप, मॅक्सिमम इंटेन्सिटी आणि कूल डाऊन हे तिन्ही फीचर्स मिळतात ऑटोमॅटिकली ह्या टाईपमध्ये. अजून एक प्रकार हा टायमर बेस्ड वर्कआउट. सो टायमर लावायचा, टायमर ॲप्लिकेशन वापरून कोणताही एक प्रकार सिलेक्ट करायचा. एक वर्कआउट पहिल्या मिनिटाला 1, दुसऱ्या मिनिटाला 2 रिपिटेशन्स, तिसऱ्या मिनिटाला 3 असं वाढवत जायचं ते टायमर संपेपर्यंत. आणि टायमर काही आपण जर कंटिन्यू केलं नाही
नंबर ऑफ रिपिटेशन्स, तरी जेवढ्या करता येतील तेवढ्या करायच्या. सो सुरुवातीला कठीण पडत नाही, सुरुवातीला खूप सोपं असतं, पण त्याच्यानंतर जसजसे रिपिटेशन्स वाढतात आणि रेस्ट पिरियड कमी होतो बिकॉज ऑफ द एव्हरी मिनिट यू हॅव टू परफॉर्म सर्टन रिपिटेशन्स. त्यामुळे हा एक्सरसाइज बराच इंटेन्स होऊ शकतो. सो हे काही उदाहरण आहेत आणि प्रत्येक बॉडी पार्टमध्ये साधारण 48 तासाची गॅप द्यावी फॉर रिकव्हरी पर्पजेस. हे झालं एक्सरसाइजबद्दल. याच्यानंतर काही वेळ आपण थोडंसं वेट लॉस, फॅट लॉस थोडं त्याबद्दल बोलूया की बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे बेअर मिनिमम काही विदाउट एनी ॲक्टिव्हिटी बॉडी फंक्शन होण्यासाठी जो कॅलरी इनटेक लागतो तो अमाऊंट आपल्याला मिळतो. ऑनलाईन कॅल्क्युलेटर्स बरेच आहेत, ते वापरून आपल्याला BMR बेसल मेटाबॉलिक रेट BMR मिळणार. त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी आपली साधारण घातली की 1 ते 3 दिवस ॲक्टिव्ह होत, 3 ते 5 दिवस वर्कआउट करतो की आपल्याला टोटल एनर्जी एक्सपेंडिचर हा एक आकडा मिळतो. BMR प्लस तो जो ॲक्टिव्हिटी जितके दिवस आपण करतो तो टाकले दिवस की. सो तो झाला आपला मेंटेनन्स कॅलरीचा अमाऊंट की एनिथिंग अबाव द मेंटेनन्स कॅलरी वजन वाढणार, एनिथिंग बिलो मेंटेनन्स कॅलरी वजन रिड्यूस होणार. सो बेसल मेटाबॉलिक रेट किंवा BMR हे मिनिमम खायलाच पाहिजे. आणि मेंटेनन्स कॅलरीज वगैरे आपण ज्या खातो, कशा खातो किंवा ॲक्च्युअल किती खातो ते बघण्यासाठी अंदाज येणं कठीण असतं सुरुवातीला. त्यावेळेला ऑनलाईन काही फ्री ॲप्लिकेशन्स आहेत, ऑनलाईन गेलं तर आपल्याला मिळतील. काही लोक माय फिटनेस पाल वापरतात, मी स्वतः लूज इट म्हणून वापरतो, फ्री ॲप्लिकेशन आहे. आणि त्याच्यामध्ये मी माझं कॅल्क्युलेशन जे काय कन्झम्पशन आहे तो मी टाकतो, काय काय खाल्लं वगैरे. त्या ॲप्लिकेशनमध्ये ह्यूज डेटाबेस आहे आणि स्कॅनसुद्धा करू शकता फूड आयटेम्स काही वेळेला. त्याच्यावरनं अंदाज येऊ शकेल काही दिवस केलं की आपण किती साधारण आपलं कन्झम्पशन आहे आणि त्यावरनं ते ठोकताळ बांधून कंटिन्यू करायचं. मग नंतर प्रत्येक वेळेला त्या ॲप्लिकेशन्स अशी वापरायलाच पाहिजेत असं काही नाही आहे, सुरुवातीला वापरायची. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अंदाज घ्यायचा की आपल्या वजनावर काय अफेक्ट होतो आणि आपल्याला हेल्दी वाटतं नाही वाटतं, आणि लिसन टू अवर बॉडी, हे महत्वाचं सगळ्यात. आपण या लास्ट सेगमेंटमध्ये काही कॉमन क्वेश्चन, मिसकन्सेप्शन ॲड्रेस करूया. फर्स्ट वन इज गिव्ह मी अन ॲब एक्सरसाइज सो आय कॅन लूज बेली फॅट. सो त्याला उत्तर आहे की देर इज नो एक्सरसाइज जस्ट फॉर दॅट. कारण स्पॉट रिडक्शन पॉसिबल नाही आहे. बेली फॅट लूज करायचं असेल तर ओव्हरऑल बॉडी फॅट रिडक्शन इज नेसेसरी विया अ कॅलरी डेफिसिट. ॲब एक्सरसाइजेस केले तर ॲब्स डिफाईन होण्यासाठी किंवा ॲब्स डेफिनेशन दिसण्यासाठी डेफिनेटली त्याची मदत होईल, बट फॅट रिडक्शन त्याच्यामुळे नाही होणार. If I do 1 hour treadmill elliptical per day, I will lose fat. Again, the answer is no. Calorie deficit is the primary requirement. Calorie deficit treadmill आणि elliptical through definitely होणार आहे, but steady pace cardio like treadmill or elliptical याचा मेन पर्पज किंवा कोणताही कार्डिओचा मेन पर्पज इज टू इम्प्रूव्ह कार्डिओवॅस्क्युलर कपॅसिटी. बर्न फॅट त्याच्यामुळे होत असेल तरी सुद्धा तो पर्पज मेन असायला नाही पाहिजे कार्डिओ एक्सरसाइजचा कुठच्याही, की लूज फॅट करावं किंवा वेट लॉस करावं असं असायला नाही पाहिजे. आणि अनदर थिंग इज स्टेडी स्टेट कार्डिओ जर केला तर बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही की स्टेडी स्टेट लाईक ट्रेडमिल और एलिप्टिकल केलं तासन तास तर फॅट जरी लॉस झाला तरी सुद्धा मसल मास सुद्धा होतो, म्हणजे वी लूज मसल्स ऑल्सो, आणि विच इज काउंटर प्रोडक्टिव्ह. व्हॉट डाएट शुड बी फॉलोड टू लूज फॅट. सो त्याचं उत्तर मी देईन की वन शुड नॉट फॉलो अ डाएट
but instead follow a lifestyle which is long lasting. आणि बॅलन्स ईटिंग, रेग्युलर एक्सरसाइजिंग, गुड अमाऊंट ऑफ स्लीप फॉर रिकव्हरी, हे 3 फॅक्टर्स लक्षात ठेवले तर दॅट शुड सफाईस अँड गिव्ह गुड रिझल्ट्स. हाऊ मच कॅलरी डेफिसिट टू लूज फॅट? सो मी म्हणेन 1 पाऊंड पर वीक इज अ रिझनेबल टार्गेट. 1 पाऊंड फॅटमध्ये 3500 कॅलरीज असतात. सो प्रत्येक दिवशी 500 कॅलरीजचं डेफिसिट साधारणपणे टार्गेट केलं. आणि 500 कॅलरीचं डेफिसिट म्हणजे 500 कॅलरीज आपण कमी नाही खायचे, तर आपण साधारण 200 ते 250 कॅलरी कमी खायचे. बाकीचे जे कॅलरी होतील ते आपण एक्सरसाइज मधून बर्न करायचे. आणि दॅट शुड बी और दॅट इज अ हेल्दी वे ऑफ लूजिंग वेट आणि लूजिंग फॅट ऑल्सो. I work out 5 days a week for so many years but see no results. हे बऱ्याच वेळेला अनुभवाला येतं. मोस्ट लाईकली याचं उत्तर असतं की इंटेन्सिटी इन्क्रीज नाही केलेली किंवा एक्सरसाइजमध्ये व्हरायटी नसते. त्याच्यामुळे बॉडी एकदा अडॅप्ट झाली की इट बिकम्स डिफिकल्ट टू ग्रो मसल्स किंवा ओव्हरऑल बिगर दिसणं वगैरे. सो इंटेन्सिटी वाढवायला पाहिजे, व्हरायटी वाढवायला पाहिजे आपल्या वर्कआउट्समध्ये कंटिन्युअस. सो वी कीप द बॉडी गेसिंग आणि दॅट शुड बी ॲन आन्सर टू सी सम रिझल्ट्स बेसिकली. आय डोंट हॅव टाईम टू वर्कआउट, आय एम सो बिझी. हे जेव्हा ऐकायला येतं तेव्हा मी म्हणेन की आय एम व्हेरी सॉरी टू बी स्ट्रेट फॉरवर्ड, बट दॅट जस्ट ॲन एक्सक्यूज. मी कन्सिडर करतो की आपण प्रत्येकजण प्रोफेशनल असल्यामुळे बाकीच्या आपले जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असल्यामुळे लाईफस्टाईल हेक्टिक असते, आपण बिझी असतो. इस्पेशली आपण जे न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये राहतो ते लोक. पण तेच जरी विचार केला या सगळ्या गोष्टीचा, तरी आपण असाही विचार करू शकतो की प्रत्येक आठवड्याला 168 तास असतात. 1 आठवडा 168 तासांचा आहे आणि 4 ते 5 तास जर आठवड्याला आपण वर्कआउट केला तर चांगल्यापैकी रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतात. सो 168 तासामधले 4 ते 5 तास हे मी स्वतःसाठी देऊच शकलो पाहिजे. त्यामुळे ते जर मी देऊ शकत नसेल तर मी मोस्ट लाईकली एक्सक्युजेस देतो असं मी म्हणेन. एक्सेप्ट देर आर कंपेलिंग सर्कमस्टान्सेस और कंपेलिंग रिझन्स, बट ते एक्सेप्शन्स झाले. बट अदरवाईज 4 ते 5 तास हे देऊच शकायला पाहिजे स्वतःला. यानंतर मी काही डूज आणि डोंट्स ॲड्रेस करतोय. पहिलं डू आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं बिफोर कार्डिओ, नॉट आफ्टर द कार्डिओ. कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग आधी केलं तर आपण फुल जस्टिस आपलं एक्सरसाइजला देऊ शकतो. सेकंडली जेव्हा आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो त्यावेळेला आपण ऑलरेडी शरीर आपलं बर्निंग मोडमध्ये असतं, कॅलरी बर्निंग झोनमध्ये, आणि त्याचं आपलं कार्डिओ नंतर करू त्याला फायदा होऊ शकतो. प्रेफरेबली कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग, फ्री वेट्स किंवा मशीन्स वेट्स, हे वेगवेगळ्या दिवशी जर केलं तर जास्ती चांगलं. अ स्ट्रॉंग डोंट इज नॉट टॉकिंग ड्युरिंग कार्डिओ ऑर एनी टाईप ऑफ वेट ट्रेनिंग. कारण ब्रीदिंग हे फार इम्पॉर्टंट आहे आणि बोलण्यामध्ये आपलं ब्रीदिंग आपण होऊ शकत नाही म्हणजे. आणि आपण जेव्हा एक्सरसाइज करतो कोणत्याही टाईपचा कार्डिओ ऑर वेट ट्रेनिंग, वी शुड बी इन पीस विथ आवर सेल्स त्यावेळेला, आणि फुल जस्टिस आपण देऊ शकलो पाहिजे. त्यामुळे प्लीज डू नॉट टॉक वाईल डुईंग कार्डिओ ऑर स्ट्रेंथ ट्रेनिंग. जे कोणी करत असतील त्यांना उद्देशून मी हे सांगतोय. अनदर डोंट इज डोंट वर्कआउट ऑन एम्प्टी स्टमक किंवा फक्त चहा आणि कॉफी. इन्स्टेड गुड कार्ब लाईक बनाना और ओटमील अशा टाईपचं घ्यावं. एखादा प्री वर्कआउट प्रोटीन शेक घ्यावा किंवा प्री वर्कआउट प्रोटीन घ्यावा कुठचं तरी कॉम्पोनंट. आणि वर्कआउट झाल्यावर डेफिनेटली पोस्ट वर्कआउट प्रोटीन घ्यायला पाहिजे विदिन हाफ आवर और 1 hour आफ्टर द वर्कआउट. डू नॉट डू एक्सेसिव्ह कार्डिओ,
मी बऱ्याच वेळेला मला असा अनुभव आलेला आहे की लोक वीकेंडला त्यांना संध्याकाळी पार्टी असते, त्यामुळे सकाळी येतात आणि लिटरली 1000+ कॅलरीज बर्न करतात स्टेडी स्टेट कार्डिओ, की त्यांना जास्ती खायला मिळावं. सो दॅट्स नॉट अ रेकमेंडेड वे ऑफ क्रिएटिंग अ कॅलरी डेफिसिट. त्याच्यापेक्षा मॉडरेट खाणं इज द बेस्ट थिंग टू डू असं मी म्हणेन. फायनली but perhaps most important, do set smart goals. So smart goals meaning specific, measurable, attainable, realistic आणि timely. सो हे मी 3 उदाहरणं देऊन अड्रेस करतो. पहिलं उदाहरण आहे की मी असं म्हणालो, आय वॉन्ट टू लूज वेट. या स्टेटमेंटमध्ये मी 5 क्रायटेरियामधले कुठचाच क्रायटेरिया मीट करत नाही आहे, कारण सगळंच ॲम्बिग्युअस आहे इथे. सेकंड वाक्य मी म्हणतो की आय वॉन्ट टू लूज 10 pounds. सो इथे आधीपेक्षा चांगलं आहे पहिल्या वाक्यापेक्षा, कारण त्याच्यात 10 pounds लूज करायचे म्हणतोय मी, म्हटल्यावर मी स्पेसिफिक आहे. पण बाकीचे क्रायटेरियाज इथे अप्लाय होत नाही आहेत. तिसरं आणि फायनल मी असं गोल सेट करतोय हे वाक्य म्हणून की आय वॉन्ट टू लूज 10 pounds टू वे 170 pounds इन नेक्स्ट 3 months. हे सगळ्या 5 क्रायटेरियाला माझ्या दृष्टीने मीट होईल, कारण मी लूज 10 pounds म्हणतोय म्हटल्यावर स्पेसिफिक आहे. 170 pound मला वजन माझं व्हायला पाहिजे असं म्हणतोय म्हटल्यावर हे मेजरेबल सुद्धा आहे. 3 महिन्यामध्ये मी म्हणतोय म्हटल्यावर हे अटेनेबल आहे. 3 महिने म्हणजे साधारण 12 आठवडे. 10 pound म्हणजे लेस दॅन अ पाऊंड अ वीक, विच इज रिझनेबल. आणि हे रिअलिस्टिक सुद्धा आहे, कारण फक्त 10 pound आहे, म्हणजे अटेनेबल 40 pound सुद्धा होऊ शकेल अटेनेबल एखाद्याला करायचं असेल तर. बट इज इट रिअलिस्टिक ऑर ॲडवायजेबल? सो इट्स नॉट 30 ते 40 pound किंवा तशा टाईपचं जर वजन लूज करायचं असेल तर. त्यामुळे 10 pound लूज करणं रिअलिस्टिक सुद्धा आहे, टाईमली पण आहे, कारण आपण 3 महिन्याचा टाईम इथे स्पेसिफाय करतोय आणि सेट करतोय. सो अशा टाईपचे गोल्स आपण लिहावे, सेट करावे आणि त्याप्रमाणे कुठचे रुटीन एक्सरसाइज प्रोग्राम किंवा एक्सरसाइज रुटीन फॉलो करावं. दॅट शुड हेल्प. हे बोलून मी माझं आत्ता सेशन संपवतो. आय होप द टाईम यू स्पेंड वॉज वर्थ युअर व्हाईल. मी पुन्हा एकदा मराठी विश्वचे मला ही संधी दिल्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.